भारताकडून पाकिस्तानची लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण. राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये वाजवले सायरन. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मोठं यश. जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा. मोरिदकेमधील हल्ल्यात झाला होता गंभीर जखमी. ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी ठार केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती. ऑपरेशन अजूनही सुरूच असल्याचं वक्तव्य. पाकिस्तान विरोधातील कारवाईसाठी केंद्र सरकारला सर्व पक्षांचा पाठिंबा. पाकिस्तानला एटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची ओवेसींची शिफारस, तर ऑपरेशन सिंदूरचं सर्वांकडून समर्थन. तीन मे रोजी ऑपरेशन सिंदूरची रणनीती ठरली. 5 मे रोजी पंतप्रधानांकडून हिरवा कंदील. संबंधित अधिकारी होते क्वारंटाईन. ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी माझावर. भारतीय वायुदलाला सरकारनं दिली खुली सूट. पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीसोड उत्तर देण्याची मुभा. पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचा साठालोटो. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर आणला पाकिस्तानचा खरा चेहरा. दहशतवादी मुदस्सीरला गार्ड ऑफ ऑनर, तर दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सैन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती. बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार. बलुचिस्तानातील बोलन दर्रा भागात आयईडी स्फोट. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल स्क्वॉडचा हल्ला. अमृतसर जवळच्या जेठवाल गावात रात्री पडलं पाकिस्तानी रॉकेट. तर गुजरातच्या कच्छमध्ये हाय टेन्शन वायरला धडकल्यानं ड्रोनचा स्फोट. एबीपी न्यूजच्या सत्य पत्रकारितेला पाकिस्तान घाबरला. सरकारकडून फेसबुक पेज ब्लॉक. पाकिस्तानी जनतेपर्यंत सत्य पोहोचू नये यासाठी रडीचा डाव. भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली वाढल्या. ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्ध सामग्री आणि रणगाड्यांची जमवाजमव. सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही केली रिकामी. पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंधाधुंद गोळीबार. 15 भारतीयांचा मृत्यू. गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद. सीमेवरून एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.